नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स प्रकरण 2 हे चालू करणार आहोत. याआधी आपण प्रस्तावना आणि प्रकरण 1 हे ऐकून झालेले आहे. तर आज आपण प्रकरण 2 याला सुरुवात करणार आहोत. प्रकरण 2, तुमच्या सवयी तुमचे व्यक्तिमत्व कसे घडवतात आणि तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या सवयींना कसा आकार देते. वाईट सवयींच्या पुन्हा पुन्हा आहारी जाणे इतके सोपे का असते? चांगल्या सवयी अंगी बाणवणे इतके अवघड का असते? तुमच्या रोजच्या सवयी आणि त्यामध्ये तुम्ही करीत असलेल्या सुधारणा यांचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो. या सवयींखेरीज काही गोष्टी अशा असतात की त्यांचा परिणाम सवयींच्या व त्यातील बदलांच्या परिणामांपेक्षाही अधिक प्रभावशाली असू शकतो. पण तरीही आजपासून एका वर्षानंतरही आत्ता तुम्ही जे काही आहात, जे काही आणि जसे आयुष्य जगत आहात त्यापेक्षा काहीही चांगले तुमच्या हातून घडत नसेल अशाही अवस्थेची शक्यता नाकारता येत नाही. सतत अगदी मनपूर्वक प्रयत्न करून शिवाय मधून मनाला नवे प्रेरणेचे धक्के देऊन सुद्धा बऱ्याच वेळा चांगल्या सवयींचे पालन फार दिवस करणे अवघड पडते. व्यायाम, ध्यानधारणा, रोजनिशी लिहिणे, स्वयंपाक या अशा काही सवयी आहेत की ज्या पहिले 2-3 दिवस चांगल्या संयुक्तीत वाजवी वाटतात, पण लवकरच त्रासदायक वाटू लागतात. त्यांची कटकट होऊ लागते. तरीसुद्धा सवयींनी आपल्या जीवनात एकदा स्थान मिळवले की त्या, विशेषतः त्यातल्या नेमक्या नको असलेल्या सवयी आपल्याला कायमच्या चिटकून बसतात. बाजारात तयार मिळणारे तळकट, मसालेदार अन्नपदार्थ खाणे, अतिप्रमाणात टीव्ही पाहणे, धूम्रपान करणे, जरुरीच्या गोष्टीही विनाकारण पुढे ढकलणे यांसारख्या अनारोग्यकारक वाईट सवयी अशा असतात की कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यापासून सुटका करून घेणे अशक्य होऊन बसते. सवयी लावून घेणे, त्या सोडणे, बदलणे या गोष्टी आव्हानात्मक असतात. या दोन्हींची मुख्य कारणे आहेत. पहिले कारण, आपण चुकीच्या गोष्टी बदलायला जातो आणि दुसरे, आपल्या सवयी आपण चुकीच्या मार्गाने बदलण्याचा प्रयत्न करतो. या प्रकरणात मी यातील पहिल्या कारणाचा उहापोह करणार आहे. यानंतरच्या प्रकरणात मी दुसऱ्या कारणाविषयी सांगेन. आपली पहिली चूक ही करतो की आपण चुकीच्या गोष्टी बदलायला जातो. हे माझे विधान समजून घेण्यासाठी प्रथम तुम्हाला बदल घडण्याच्या प्रक्रियेच्या 3 स्तरांची कल्पना करावी लागेल. कांद्यात जसे 3 स्तर असतात तसेच 3 स्तर. पहिला स्तर असतो परिणामांमध्ये बदल घडवणे, म्हणजेच वजन कमी करणे, पुस्तक प्रकाशित करणे, स्पर्धेत विजेतेपद मिळवणे यांसारखा एखादा परिणाम साधणे. तुम्ही ठरवलेली ध्येये, उद्दिष्टे ही या बदलाच्या स्तराशी संबंधित असतात. दुसरा स्तर असतो पद्धतींमध्ये बदल करणे. यात तुमच्या सवयी, रीतिपद्धती, यंत्रणा यात बदल करणे समाविष्ट असते. उदाहरणार्थ, व्यायामशाळेत व्यायामाचे वेळापत्रक, व्यायामाचे प्रकार, ते करण्याची पद्धत यात बदल करणे. टेबलावरील पसारा आवरून मांडणीला शिस्त आणणे, ध्यानधारणेची निराळी पद्धत शिकून घेणे इत्यादी. तुमच्या बहुतेक सगळ्या सवयी तुमची एकंदर जीवनपद्धती या स्तरांशी संबंधित असते. तिसरा आणि अगदी आतला स्तर असतो तो तुमचे आंतरिक व्यक्तिमत्व बदलणे. यात तुमची जीवनाविषयीची तत्त्वे, मूल्ये, तुमची जीवनसूत्रे आणि तुमची श्रद्धास्थाने, आदर्श यातील बदल येतात. जगाविषयीचा तुमचा दृष्टिकोन, स्वतःविषयीची आणि इतरांविषयीची तुमची मते, आडाखे आणि बरे वाईट पूर्वग्रह हे या स्तरांशी संबंधित असतात. थोडक्यात परिणाम म्हणजे तुमच्या हाती काय पडते, तुम्हाला काय प्राप्त होते. पद्धत म्हणजे तुम्ही काय, कसे करता, कोणत्या पद्धतींचा, मार्गांचा अवलंब करता. आणि तुमचे खरे स्वत्व, व्यक्तिमत्व, तुमची ओळख म्हणजे तुमची श्रद्धास्थाने, विश्वासाच्या जागा, तत्त्वे, मते इत्यादी. जेव्हा एखादी दीर्घकालीन किंवा कायम टिकणारी सवय लावून ती अंगी बाणवण्याचा, रोज 1% सुधारण्याची यंत्रणा तयार करण्याचा प्रश्न येतो तेव्हा या 3 स्तरांपैकी चांगला कोणता किंवा वाईट कोणता हा प्रश्न येतच नाही. तीनही स्तर त्यांच्या त्यांच्या जागी अतिशय उपयुक्तच असतात. प्रश्न येतो तो बदलाच्या दिशेचा. बरेच लोक सवयी बदलण्याच्या प्रक्रियेची सुरुवात त्यांना काय मिळवायचे आहे, काय प्राप्त करून घ्यायचे आहे यावर लक्ष केंद्रित करून करतात. त्यातून विशेष उद्दिष्ट हा पाया धरून तेच ध्येय ठरवून त्याच चौकटीत बसणाऱ्या सवयी येतात. याला पर्याय आहे तो खरे स्वत्व,
आपली ओळख, व्यक्तिमत्व हा पाया धरून त्याच्या विकासासाठी उपयुक्त अशा सवयी लावून घेण्याचा. हा दृष्टिकोन नक्की केला की साहजिकच आपल्याला आपली ओळख काय म्हणून व्हायला हवी आहे, आपले व्यक्तिमत्व कसे विकसित व्हायला हवे आहे यावर आपण विचार करू लागतो, लक्ष केंद्रित करू लागतो. अशी कल्पना करा की दोघेजण धूम्रपानाचे व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच काळात त्यांना कोणीतरी सिगारेट देऊ करते. तेव्हा त्यातला एक जण म्हणतो, माफ करा, मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे उत्तर खरेच आहे, संयुक्तिकही आहे, पटण्यासारखेही आहे. परंतु या उत्तरातून हे ध्वनित होते की तो माणूस अजूनही स्वतःला धूम्रपान करणारा समजतो आहे आणि त्याची ही सवय तो सोडू पाहतो आहे. त्याला असे वाटते आहे की त्याच्या मनातील त्याची ओळख तशीच ठेवूनही त्याचे वर्तन बदलेल, व्यसन सुटेल. दुसऱ्याला सिगारेट जेव्हा देऊ केली तेव्हा तो उत्तर देतो, माफ करा, मी धूम्रपान करीत नाही. दोन उत्तरांमध्ये फरक थोडासाच आहे, पण या उत्तरात त्या माणसाने त्याची आधीची ओळख बदललेली आहे याची स्पष्ट खूण दिसते. धूम्रपान हे त्याच्या आयुष्याचा भाग होते, पण ते आयुष्य हा त्याचा भूतकाळ होता आणि आता त्याची ओळख धूम्रपान करणारा अशी उरलेली नाही हे त्याच्या उत्तरातून स्पष्टपणे जाहीर होते. बहुतेक लोक जेव्हा बदल करायला जातात, सुधारणेचा निर्णय घेतात, तेव्हा त्यामुळे होणारा स्वतःच्या ओळखीमधील बदल विचारात घेतच नाहीत. मला बारीक व्हायचे आहे आणि मी जर हा नवीन आहार निग्रहाने घेत राहिलो तर मी बारीक होईन असाच फक्त ते विचार करतात. ते उद्दिष्ट ठरवून टाकतात, ते प्राप्त करण्याची पद्धतीही निश्चित करून टाकतात. पण हा बदल त्यांना करावासा वाटला त्यामागचे तत्त्व कोणते होते, त्यांच्या कोणत्या दृढ विश्वासातून हा बदल करण्यास ते प्रवृत्त उद्युक्त झाले याचा ते विचार करीत नाहीत. स्वतःकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात ते बदल करीत नाहीत. त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांची जुनी तत्त्वे, त्यांची जुनी ओळख त्यांच्या बदलांच्या योजनेचा घात करू शकते. प्रत्येक क्रियापद्धतीला, कृती यंत्रणेला तत्त्वांचा, मूलभूत श्रद्धांचा मजबूत पाया असतो. लोकशाहीचे उदाहरण घ्या. लोकशाहीची यंत्रणा व्यक्ती स्वातंत्र्य, बहुमताचे निर्णय, सामाजिक समानता यांसारख्या तत्त्वांवर उभी असते. त्याच्या उलट हुकुमशाहीच्या यंत्रणेची तत्त्वे असतात एकाधिकार, कडक आज्ञापालन. लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा मताधिकार बजवावा यासाठीचे अनेक मार्ग तुम्हाला सुचू शकतील, परंतु तशा कोणत्याही बदलाची सुरुवातही हुकुमशाहीत होऊ शकणार नाही. तशा प्रकारचेच काहीच हुकुमशाहीच्या तत्त्वात बसतच नाही. हुकुमशाहीच्या मूळ तत्त्वांच्या अंमलाखाली मत देणे यासारखे वर्तन घडणे सर्वस्वी अशक्यच आहे. या दोन प्रकारांच्या शासन पद्धतींच्या बाबतीत जे दिसून येते तेच आपण जर समाज, संस्था किंवा व्यक्ती यांचा विचार केला तरीही दिसून येते. त्यांची काही तत्त्वे, निष्ठा असतात, वृत्ती, प्रवृत्ती असतात, गृहीते असतात, मापदंड असतात, दृष्टिकोन असतात आणि त्यांच्या पायावरच त्यांची यंत्रणा उभी असते. त्यांच्या सवयीमागे त्यांची एक विशिष्ट ओळख असते. या सर्वांशी अनुरूप नसणारे, न जुळणारे कोणतेच वर्तन फार काळ टिकून राहत नाही. तुम्हाला अधिकाधिक पैसा पाहिजे असेल, पण तुमची वृत्ती जर पैसा मिळवण्यापेक्षा ते खर्च करण्याची असेल, तुमचा नैसर्गिक कल जमेपेक्षा खर्चाकडे अधिक झुकता असेल, तर तुम्ही पैसे मिळवण्यापेक्षा ते खर्च करण्याकडेच खेचले जाणार. तसेच तुम्हाला तुमची प्रकृती जास्त चांगली राहायला हवी असेल, पण तुम्ही जर प्रयत्न, कष्ट यापेक्षा आराम, चैन याला तुमच्या आयुष्यात अग्रक्रम देत असाल, तर प्रकृती सुधारण्यासाठी काही नवी कारणे, काही नवी शिकणे याकडे तुम्ही ओढले जाणारच नाही. तुम्ही आरामच करीत राहाल. आपल्या मूळ सवयींच्या मुळाशी असलेली आपली वृत्ती, आपले तत्त्वे जोवर आपण बदलत नाही तोवर सवयींमध्ये बदल घडणे अवघडच पडते. या बाबतीत कोलोराडो येथील बोल्डर या शहराचा रहिवासी एक उद्योजक ब्रायन क्लार्क याची कथा हे एक उत्तम उदाहरण आहे. मला आठवते तेव्हापासून मी माझ्या हाताच्या बोटांची नखे खात आलो आहे. तो मला सांगत होता, माझ्या तारुण्यावस्थेत मला घेरून टाकलेल्या तणावातून, विमनस्क अवस्थेतून मला ती सवय लागली आणि मग ती चांगली नाही, हानिकारक आहे हे कळत असूनसुद्धा एक प्रतिक्षिप्त क्रिया होऊन बसली. पण मग एक दिवस मी मनाशी पक्का निश्चय केला की नखे व्यवस्थित वाढेपर्यंत ती अजिबात खायची नाहीत आणि केवळ माझ्या वैचारिक इच्छाशक्तींच्या बळावर
मी तो निश्चय पाळला. त्यानंतर क्लार्क याने एक आश्चर्यकारक पाऊल उचलले. मी माझ्या बायकोच्या मदतीने आयुष्यातील पहिले मॅनिक्युअर करून घेतले. एका व्यावसायिक तंत्रज्ञानाकडून नखांची तपासणी व डागडुजी करून घेतली. त्यांना व्यवस्थित आकार देऊन घेतला. त्यामागचा माझा विचार असा होता की जर नखांची निगा राखण्यासाठी पदरचे पैसे खर्च केले तर तो खर्च वाया जाऊ नये. म्हणून तरी मी पुन्हा नखे खाऊन बिघडवून टाकणार नाही. माझा उद्देश सफल झाला, पण मला वाटलेल्या पैशांच्या कारणामुळे नाही. मॅनिक्युअर केल्यानंतर प्रथमच माझी नखे, बोटे सुरेख दिसू लागली. प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा तो नखचिकित्सक तज्ज्ञ माझी बोटे व नखे पाहून मला म्हणाला, नखे खाण्याची सवय बाजूला ठेवली तर तुमची बोटे आणि नखे खरोखरच खूप आकर्षक आहेत आणि मुख्य म्हणजे अगदी निरोगी आहेत. त्याच्या प्रशंसेने माझ्या मनात निरोगी बोटे आणि नखे याबद्दलचा अभिमान जागृत झाला. त्यापूर्वी असा अभिमान तर सोडाच, त्या दिशेने मी कधीही विचार केलेला नव्हता. पण त्या दिवशी त्या परक्या माणसाने मनात निर्माण केलेल्या नव्या सुखकारक अभिमानास्पद जाणीवेने जादू केली. माझ्यात फार मोठा महत्त्वाचा बदल घडवून आणला. त्या दिवसानंतर मी कधीही नखे कुरतडली नाहीत, खाल्ली नाहीत. तो विचारही माझ्या जवळपास फिरकला नाही, कारण तेव्हापासून माझी बोटे, नखे यांचा मला खूप अभिमान वाटू लागला. अशा प्रकारे जेव्हा एखादी सवय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनून जाते, त्याचा अभिमानाचा भाग बनते, तेव्हा ते आंतरिक प्रेरणेचे अंतिम रूप असते. मी हे हवे असलेला माणूस आहे अशी इच्छा बाळगणे वेगळे आणि हे माझ्यात असलेलाच मी माणूस आहे अशी धारणा असणे वेगळे. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील एखाद्या पैलूविषयी तुम्हाला जितका अधिक आंतरिक अभिमान वाटत असेल, तितक्या तीव्र आंतरिक प्रेरणेने, कसोशीने तुम्ही त्या पैलूशी संबंधित असलेल्या सवयींचे पालन करीत राहाल. तुमचे केस फार सुरेख दिसतात. याचा जर तुम्हाला अभिमान वाटत असेल तर केसांची निगराणी राखण्यासाठी, त्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक असेल त्या करण्याची सवय तुम्ही लावून घ्याल. तिचे न चुकता पालन कराल. तुम्हाला तुमच्या पिळदार फुगीरदंडाचा अभिमान असेल तर तुम्ही शरीराच्या वरच्या अवयवांसाठी व्यायाम कधीच चुकवणार नाही. तुम्ही विणत असलेल्या सुंदर स्कार्फचा तुम्हाला अभिमान वाटत असेल तर तुम्ही साहजिकच तुमचा आठवड्यातील जास्तीत जास्त वेळ विणण्याला द्याल. एकदा कोणतीही गोष्ट ही तुमच्या अभिमानाचा विषय बनली की मग ती साधण्यासाठी तुम्ही पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करता, त्यासाठी प्राणपणाने लढता. वर्तनातील खरा बदल हा तुमच्या व्यक्तिमत्वातला बदल असतो. कोणत्या तरी कारणाने, एखाद्या गोष्टीने प्रेरित होऊन तुम्ही एखादी सवय अंगीकाराल, पण जेव्हा ती तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग बनेल तेव्हाच तुम्ही तिचे दीर्घकाळ पालन करीत राहाल. व्यायामशाळेत जाणे, विशिष्ट आहार घेणे अशा गोष्टी तुम्ही स्वतःला 1-2 वेळा आवर्जून मुद्दामून होऊन करायला लावालही, पण जर तुम्ही त्या बाबतीतील तुमचे विचार, तुमची तत्त्वे बदलली नाहीत, तर त्या गोष्टींविषयी निष्ठा मनात ठसवली नाहीत तर त्या सातत्याने, नियमितपणे दीर्घकाळ करीत राहणे तुम्हाला अवघड पडेल. जोवर सुधारणा, सवयी तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जात नाहीत, तोवर त्या तात्पुरत्याच पाळल्या जातात. एखादे पुस्तक वाचणे हे नव्हे तर वाचक होणे, वाचनाची गोडी लावून घेणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. मॅरेथॉन शर्यत पळणे नव्हे तर एक धावपटू होणे, पळणे या क्रीडा प्रकाराची, पळण्याच्या व्यायामाची गोडी लावून घेणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. एखादे वाद्य वाजवायला शिकणे हे नव्हे तर एक वादक बनणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. तुमच्या वर्तनातून तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असते. तुमच्या हातून घडणाऱ्या कृती, मग त्या सहेतुक, जाणीवपूर्वक केलेल्या असोत किंवा निर्हेतुक, नकळत, सहजपणे घडून गेलेल्या असोत, या तुमच्या जीवनाप्रती ज्या काही निष्ठा असतात, तुमच्या स्वतःविषयीच्या ज्या काही निश्चित कल्पना असतात, त्यांचाच दर्शक असतात. त्या तुम्ही जी जीवनतत्त्वे मानत असतात त्यांच्याकडेच निर्देश करत असतात. माणसाची त्याच्या व्यक्तित्वातील एखाद्या पैलूवर पक्की निष्ठा असली तर त्याचे वर्तन हे जास्त करून त्या पैलूशी सुसंगत असते. ही गोष्ट शास्त्रीय संशोधनाद्वारेही सिद्ध केली गेलेली आहे. उदाहरणार्थ, देशात 2 प्रकारचे नागरिक असतात. एक, जे स्वतःला देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी
असलेले मतदार मानतात आणि दुसरे केवळ मतदान करायचे म्हणून करतात. प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांच्यातही यातील पहिल्या विचारसरणीच्या लोकांची संख्या जास्त असते. ज्या लोकांनी नियमित व्यायामाने निरोगी राहणारे शरीर हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारलेले असते, त्यांना रोज व्यायामाला जाण्यासाठी स्वतःला मनवावे लागत नाही. जे योग्य ते करणे हे सहजपणे घडते. शेवटी तुमचे वर्तन आणि तुमचे व्यक्तित्व हे दोन्ही पूर्णपणे एकरूप झालेले असते. तेव्हा तुम्हाला बदल घडवून आणण्यासाठी सतत स्वतःचा पाठपुरावा करत बसावे लागत नाही. तुम्ही तुमच्या निष्ठांशी प्रामाणिक राहून आपण होऊन कृती करता. सवय लावून घेणे या संबंधातील सर्वच गोष्टींप्रमाणे या गोष्टीलाही दोन बाजू आहेत. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणताना व्यक्तिमत्वातील बदल हा जसा तुमच्या बाजूनेही काम करू शकतो, एक शक्तिशाली जोर ठरू शकतो, तसा तो कधी शापही ठरू शकतो. तुम्ही स्वतःची एक ओळख मान्य केलेली असते, तिचा स्वीकार केलेला असलात की मग तुमच्या तत्वांवरील तुमची अचल निष्ठा बदल घडवून आणण्याच्या तुमच्या सामर्थ्यात, क्षमतेत भरच घालते आणि बदल घडवणे सोपे करते. बरेच लोक सावध निद्रेत असल्यासारखे डोळे मिटून स्वतःच्या श्रद्धा, निष्ठा, तत्वे तो जो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जीवन जगत राहतात. माझ्या डोक्यात दिशांचा पूर्ण गोंधळ असतो. सकाळचे आणि माझे काही जमत नाही. माझा दिवस दुपारीच उगवतो. मला लोकांची नावे अजिबात लक्षात राहत नाहीत. उशीर हा माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे. तंत्रज्ञानाचे आणि माझे काही पटत नाही. गणिताचे आणि माझे हाडवैर आहे. आणि अशा हजारो अढळ समजुती. जेव्हा तुम्ही एकच गोष्ट स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहता, मनावर ठसवीत जाता, तेव्हा ती मनाच्या खोबणीत पक्की रुतून बसते आणि तिची सत्यता स्वीकारणे सोपे होऊ लागते. हळूहळू तुम्ही काही गोष्टी तो मी नव्हेच असे म्हणून टाळू लागता, काहींना विरोध करू लागता. जगात, समाजात तुम्ही निर्माण केलेली अथवा बनलेली तुमची प्रतिमा जपण्यासाठी तुमच्यावर तुमच्या स्वतःच्याच मनातून, बुद्धीकडून दबाव येऊ लागतो. सर्व कृती, उक्ती या स्वनिष्ठेशी सुसंगत असतील याची काळजी घेणे अनिवार्य होते. मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःशी विसंगत ठरेल असे काहीही होणे टळेल यासाठी कोणत्याही थराला जाता, कोणतेही मार्ग शोधता, अवलंबता. अशा रीतीने जसजसे काही विचार अथवा कृती या तुमच्या व्यक्तिमत्वाशी, तुमच्या तयार झालेल्या ओळखीशी अधिकाधिक घट्ट जोडल्या जातात, तसतसे त्यातल्या कोणत्याही विचारात वा कृतीत कोणताही बदल करणे अवघड होत जाते. तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या संस्कृतीशी तुमची नाळ बांधलेली असते, त्यात जी नीती तत्त्वे ग्राह्य, स्वीकारार्ह मानली जातात, त्यांचे आणि तुमच्या वैयक्तिक निष्ठा, श्रद्धा यांचे पालन करणे, मग भले त्यातल्या काही चुकीच्या, गैर असल्या तरीही अधिक सोयीस्कर ठरते, सोपे जाते. व्यक्ती म्हणून तुम्ही, तुमचा समविचारी गट किंवा सभोवतालचा समाज यातील कोणत्या पातळीवर जर एखादा सकारात्मक बदल करायचा असेल, तर सर्वात मोठा अडसर असतो तो स्वतःच्या निर्माण झालेल्या ओळखीशी होणाऱ्या संघर्षाचा, मतभेदाचा. एखाद्या चांगल्या सवयीचा अंगीकार करणे हे खरे म्हणजे बुद्धीला पटणारे, समंजसपणाचे असते. पण ती सवय जर वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या समाजातील स्थापित प्रतिमेशी किंवा स्वतःच्या ओळखीशी जुळणारी नसेल, तर तुम्ही तिचा स्वीकार करायला कचरता, ती पाळायला नकार देता. कोणत्याही एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या सवयींचे पालन करायला झगडत असाल, करू शकत नसाल आणि त्याला अनेक संयुक्तिक कारणेही असतील. तुम्हाला कामातून वेळ मिळत नसेल, तुम्ही थकून गेला असाल, दडपणाखाली असाल, हतबल झालेले असाल, एक ना दोन. पण जर तुम्ही रोजच दिवसेंदिवस त्या सवयींचे पालन करू शकत नसाल, तर मग त्याचे खरे कारण हे त्या सवयींच्या पालनाच्या मध्ये तुमची प्रस्थापित झालेली ओळख येत असेल, त्या सवयींच्या पालनामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असेल, हेच असते. म्हणूनच कोणीही स्वतःच्या ओळखीच्या विशिष्ट रूपाच्या अतिप्रेमात पडू नये. प्रगतीच्या मार्गावर काही विसरणे, नव्याने शिकणे हे गरजेचेच नव्हे, अनिवार्य असते. तुमची प्रतिमा उंचावायची असेल, अधिक उजळायची असेल, तर तुमच्या निष्ठा, तत्त्वे, श्रद्धा, जगाप्रतीचा तुमचा दृष्टिकोन
हे सर्व सतत तपासून पाहावे लागते. त्यात उचित असे बदल करावे लागतात, त्यांच्या दिशा बदलाव्या लागतात. मगच तुमची ओळख अधिक समृद्ध होते. यातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर तत्त्वे, निष्ठा, जगाविषयीचा दृष्टिकोन या गोष्टींना इतके महत्त्व असेल तर मुळात त्या गोष्टींचा उगम कशात असतो? एखाद्याची ओळख मुळात तयार कशी होते? तुम्हाला उपयुक्त ठरतील अशा गोष्टी त्यात समाविष्ट करता येतात आणि अडथळा आणणाऱ्या कशा खोडून काढता येतात, हळूहळू वगळून टाकता येतात. पुढे लेखकांनी तत्त्वात बदल करण्याची 2 पायऱ्यांची पद्धत सांगितली आहे. तुमचे व्यक्तित्व तुमच्या सवयींमधून दृष्टिपथात येते. तुमची तत्त्वे, निष्ठा या काही जन्मजात नसतात. प्रत्येक तत्त्वे, निष्ठा त्या जगाविषयीच्या, इतरांविषयीच्या असोत किंवा स्वतःबद्दलच्या, या शिकाव्या लागतात, अभ्यासाने आत्मसात कराव्या लागतात आणि त्यावर विविध अनुभवांचे संस्कार करावे लागतात. त्यांना आकार द्यावा लागतो, वळण लावावे लागते. नेमक्या शब्दात सांगायचे तर तुमच्या सवयी, काम करण्याच्या, बोलण्या चालण्याच्या, वागण्याच्या पद्धती या तुमच्या व्यक्तित्वाचे दर्शन घडवीत असतात. अगदी साधी गोष्ट, रात्री झोपताना तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता. त्यातून तुम्ही अव्यवस्थितपणाचे किती भोगते आहात हे दिसून येते. तुमच्या लिखाणातून तुमच्या व्यक्तित्वातील निर्मिती क्षमता प्रदर्शित होते. तुम्ही करीत असलेल्या व्यायामातून त्याचे प्रकार, त्यातील नियमितपणा यातून तुमचे सशक्त व्यक्तित्व नजरेत भरते. या तुमच्या सवयी, जीवनपद्धती यांचे तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात, जितक्या प्रामाणिकपणे, नियमितपणे वारंवार पालन करता, तेवढी त्या सवयी, पद्धती यांच्याशी जोडल्या गेलेल्या तुमच्या व्यक्तित्वालाही बळकटी येते. व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, ओळख यांसाठी इंग्लिशमध्ये आयडेंटिटी असा शब्द आहे. हा शब्द लॅटिन भाषेतील इसेन्शिटाज आणि आयडेंटिडेम या 2 शब्दांपासून बनलेला आहे. इसेन्शिटाज म्हणजे अस्तित्व आणि आयडेंटिडेम म्हणजे पुन्हा पुन्हा, वारंवार. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे पुन्हा पुन्हा प्रकट होणारे, जाणवणारे तुमचे अस्तित्व. तुमच्या व्यक्तित्वावर तुमचा विश्वास असतो. मी हा असा आहे असे तुम्ही छातीटोकपणे सांगू शकता, कारण तुमच्यापाशी त्याचा पाठपुरावा असतो. तुम्ही गेली 20 वर्षे दर रविवारी न चुकता चर्चमध्ये जाता. हा तुमच्या व्यक्तित्वात धार्मिकतेचा समावेश असल्याचा स्वच्छ पुरावा असतो. रोज रात्री 1 तास तुम्ही जीवनशास्त्राचा अभ्यास करीत असाल तर ते तुमचे वर्तन तुम्ही अभ्यासू आहात हेच सिद्ध करते. तुम्ही काहीही झाले तरी, बर्फ पडला तरीसुद्धा एकही दिवस व्यायामशाळेत जाणे आणि व्यायाम करणे चुकवीत नाहीत, याचाच अर्थ तुम्ही तुमचे आरोग्य सांभाळण्यास स्वतःशी वचनबद्ध असता असाच निघतो. या तुमच्या सवयी, निष्ठा यांचे जेवढे जास्त आणि बळकट पुरावे तुमच्या जवळ असतात, तेवढी ती सवय, ती निष्ठा यावर तुमचा दृढ विश्वास असतो. माझ्या आयुष्याच्या पूर्वार्धात मला माझ्यातील लेख कधीच जाणवला नव्हता. तुम्ही माझ्या शाळेतील शिक्षकांना किंवा कॉलेजमधील प्राध्यापकांना जरी विचारलेत तरी तेही एवढेच सांगतील की लिखाणात ना ठीक होता. विशेष लक्षात येण्यासारखा, डोळ्यात भरण्यासारखा तर नक्कीच नव्हता. पुढे जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा पहिली काही वर्षे मी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी एक नवा लेख प्रसिद्ध करीत असे. त्या नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमधून जसजसा मी लेखक असल्याचा पुरावा बळकट होत गेला, तसतशी माझी लेखक म्हणून ओळख प्रस्थापित होत गेली. मी काही सुरुवातीपासून लेखक नव्हतो. मी माझ्या नियमित लिखाणाच्या सवयीतून लेखक बनलो. अर्थातच याचा अर्थ असा नव्हे की मी फक्त तुमच्या कृतीच तुमचे व्यक्तित्व घडवतात, परंतु त्याची लक्षणीय पुनरावृत्ती आणि सातत्य, त्यामुळे त्या तुमच्या जीवनाच्या, व्यक्तित्वाच्या जडणघडणीतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरतात हे नक्की. जीवनातील प्रत्येक अनुभव तुमच्या प्रतिमेवर एक पुसटसा बिंदू उमटवत असतो. पण म्हणून एकदा कधीतरी पायाने चेंडू जोराने मारलात तर तुम्ही काही लगेच सॉकर खेळाडू समजायला लागत नाहीत, किंवा कधीतरी कागदावर 4 रेघा चितारल्या, एखादे चित्र काढले तर चित्रकारही समजत नाहीत. पण जर एखाद्या प्रकारची कृती वारंवार घडू लागली, अनुभवांच्या तिजोरीत लक्षणीय भर पाडू लागली तर
मात्र त्याचा परिणाम म्हणून प्रतिमेत बदल होऊ शकतो. एखादाच अनुभव काळाच्या ओघात वाहून जातो. त्याचा परिणाम पुसट होऊन जातो, पुसूनही जातो. परंतु त्याचे सातत्य वाढले, सवयींमध्ये परिवर्तित झाले तर मात्र काळाच्या ओघातही त्यांचा परिणाम टिकून राहतो. तशा सवयी तुमची प्रतिमा बदलू शकतात, तुमच्या व्यक्तित्वावर परिणाम घडवू शकतात. अशा प्रकारे सवयी अंगी बाणवणे, त्यांचे नियमित पालन करणे ही प्रक्रियाच तुमचे व्यक्तित्व घडवते, बदलवते, तुमची ओळख निर्माण करते. त्यानेच तुम्ही तुम्ही बनता. ही प्रक्रिया हळूहळू घडत असते, उत्क्रांतीसारखी. एका क्षणी आपण पूर्णपणे निराळे नाही बनू शकत. चुटकी वाजवली आणि व्यक्तित्व बदलून टाकले असे होत नाहीत. दर दिवशी थोडा थोडा एकेका सवयीत फरक करून बदल साधावा लागतो. खरे तर आपण सतत अतिसूक्ष्म अशा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जात असतो. एखादी सवय सूचना देत असते. तुम्ही म्हणू लागता, अरे मी बहुतेक हा होतो. तुम्ही एखादे पुस्तक वाचून संपवता आणि तुम्हाला वाटू लागते तुम्ही वाचनाची आवड असलेली व्यक्ती होत आहात. व्यायामशाळेत जाऊन येता, व्यायामप्रेमी होऊ लागता आणि गिटार वाजवायचा सराव करू लागता आणि संगीतप्रेमी म्हणवून घेता. निवडणुकीत उमेदवार निवडून यायला मते उपयोगी पडतात. तुमची प्रत्येक कृती ही तुम्हाला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचे असते त्यासाठी उपयोगी पडणारे एक मतच असते. परंतु जसे एकच मत उमेदवाराला निवडून आणू शकत नाही, तसेच एखादीच कृती, एखादाच प्रसंग काही तुम्हाला तुमची ओळख मिळवून देत नाही. पण जसजशी मतपेटी भरू लागते तसतशी उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. तसेच लहान लहान प्रसंग घडत गेले, कृती होत गेल्या की हळूहळू ओळख घडत जाते, व्यक्तित्व आकार घेत जाते. व्यक्तित्वात अर्थपूर्ण बदल घडायला एखादाच क्रांतिकारी बदल पुरेसा नसतो. याचे हेच कारण आहे. लहान लहान कृती, छोट्या छोट्या सवयीच तसा अर्थपूर्ण, महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात, नव्या ओळखीचा पुरावा देऊ शकतात. या सर्व विवेचनाचा एकत्रितपणे विचार केला की तुमचे हे लक्षात येईल की तुमच्या अंगी बाणलेल्या सवयी हाच तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वातील बदलाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. तुम्ही जे आहात त्यात बदल घडवायचा असेल तर त्याचा सर्वात सुयोग्य व व्यवहार्य मार्ग तुमच्या कृतीमध्ये बदल करणे हाच आहे. सातत्याने लिहू लागलात की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काहीतरी लिहिता त्यावेळी तुम्ही लेखक बनत जाता. सातत्याने व्हायोलिन वाजवायचा सराव करू लागलात की प्रत्येक वेळचा सराव तुम्हाला व्हायोलिन वादक बनवत राहतो. नियमित व्यायाम करू लागलात की रोजचा व्यायाम तुम्हाला सशक्त बनवत जातो. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे तुम्ही कौतुक केलेले, त्यांना तुम्ही दिलेले प्रोत्साहन तुम्हाला यशस्वी नेता बनवत असते. सातत्याने केलेली प्रत्येक कृती म्हणजे तुमची प्रत्येक सवय केवळ परिणामच घडवित नाहीत, तर ती तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट शिकवते. ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. तुम्हाला आत्मविश्वास देते. मी हे मिळवू शकतो असे तुम्ही छातीत ठोकपणे म्हणू शकता. जसजशी तुमच्या बाजूंच्या मतांची संख्या वाढत जाते, पुरावे एकत्रित होत जातात, तसतसे तुम्हाला संवादालाही अर्थ प्राप्त होतो. तोही योग्य प्रकारे बदलू लागतो. चांगल्या सवयी जसे चांगले बदल घडवतात, योग्य प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात, तसेच तुमच्या वाईट सवयी विरुद्ध परिणाम घडवतात. त्याही मते देतात, पुरावे जमवतात, अयोग्य अधोगतीच्या मार्गावर घेऊन जातात. यातही एक दिलासा आहे. तुम्ही सद्गुणाचे पुतळे, आदर्श, परिपूर्ण व्यक्ती असणे काही आवश्यक वा अपेक्षित नसते. निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना मते मिळतात आणि निवडून येण्यासाठी सगळीच मते मिळावी लागत नाहीत. बहुमत गरजेचे असते. तुमची एखादी वाईट कृती, एखादी निष्फळ सवय खपून जाते, परंतु बहुमत चांगल्या कृतींचे, सवयींचे राहील हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे. नवी ओळख, निराळी प्रतिमा यासाठी रंग निराळे लागतात. प्रत्येक वेळी एकाच ठरलेल्याच बाजूला कौल दिला तर जे नेहमी घडते तेच घडणार. एकाच प्रकारचे बी पेरले तर एकाच प्रकारची रोपे उगवणार. जर काही बदलले नाही तर काहीच बदलणार नाही. यात दोन साध्या गोष्टी कराव्या लागतात.
त्यातील पहिली गोष्ट, आपल्याला काय प्रकारची व्यक्ती व्हायचे आहे हे मनाशी पक्के ठरवावे लागते. दुसरे, लहान लहान यशस्वी पावले टाकून स्वतःचा निर्णय स्वतःलाच पटवून द्यावा लागतो, स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते. तुम्हाला कोण व्हायचे आहे, काय बनायचे आहे हे स्वतःशी नक्की ठरवा. कारण तुम्हाला काय व्हायचे आहे, कोणत्या तत्त्वाच्या बाजूने उभे राहायचे आहे, कशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे, काय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, तुमची प्रतिमा कशी असायला हवी आहे, या सर्व गोष्टी कोणाच्याही बाबतीत लागू पडतात. व्यक्तीच्या, संघाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या सुद्धा. हे प्रश्न फार मोठे आहेत, महत्त्वाचे आहेत. बऱ्याच जणांना अंतिम परिणाम काय व्हायला हवा आहे हे निश्चित माहीत असते, कोठे पोचायचे असते ते माहीत असते. 6 पॅक ॲब्स, घोटीव प्रमाणबद्ध शरीर, दुप्पट पगार, चिंतांपासून मुक्ती वगैरे वगैरे. माहीत नसते ते तेथे पोचायला सुरुवात कोठून करायची, त्याविषयी मनात संदेह असतो. काळजी करू नका असे होते. अशा वेळी उलटीकडून सुरुवात करा. स्वतःला प्रश्न विचारा, जे अखेरीस मिळवायचे आहे ते कोणत्या प्रकारच्या माणसाला मिळेल? कोणत्या प्रकारचा माणूस 40 पौंड वजन कमी करू शकेल, घोटीव प्रमाणबद्ध शरीरयष्टी मिळवेल? नवीन भाषा कोणत्या प्रकारच्या माणसाला शिकता येईल? एक नवा यशस्वी व्यवसाय कोणत्या प्रकारचा माणूस सुरू करू शकेल? उदाहरणार्थ हा प्रश्न घ्या, कोणत्या प्रकारचा माणूस पुस्तक लिहू शकेल? बहुत करून ज्याची आकलन शक्ती चांगली असेल, जो सुसंगत विचारांचा असेल, कामात सातत्य राखेल, विश्वासपात्र असेल, तो लिहू शकेल. या गरजा एकदा समजल्या की तुम्ही पुस्तक लिखाणावरील केंद्रित केलेले लक्ष तुमची आकलनशक्ती कशी वाढेल याकडे, विचारात सुसंगती, कामात सातत्य आणण्याकडे, थोडक्यात लेखक होण्यास योग्य व्यक्ती कशी बनायचे याकडे वळवाल. ही जी प्रक्रिया आहे ती तुमची समज वाढवेल, तुमच्या विचारांना निराळी दिशा देईल, त्यांचा आवाका वाढवेल. तुम्ही व्यक्तित्वातील गरजांसकट विचार करू लागाल. मी आपल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहणारा शिक्षक आहे. मी आपल्याकडे येणाऱ्या रोग्यांना आवश्यक असलेला वेळ आणि भावनिक आधार देणारा डॉक्टर आहे. मी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेणारा, त्यांची बाजू मांडणारा व्यवस्थापक, मॅनेजर आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यक्तित्व विकसित व्हायला हवे, कोणते गुण आपल्यामध्ये यायला हवेत यावरील तुमची पकड एकदा घट्ट झाली की तसे व्यक्तित्व अंगी आणण्याच्या, बाणवण्याच्या दिशेने तुम्ही योग्य व आवश्यक पावले उचलायला सुरुवात करू शकता. माझ्या एका मित्राने स्वतःला सतत एक निरोगी आणि सशक्त व्यक्ती काय काय करेल, कशी वागेल असा प्रश्न विचारून 100 पौंड वजन कमी केले. दिवसभरातील त्याच्या सर्व कृतींसाठी तो हाच प्रश्न मार्गदर्शक म्हणून वापरायचा. निरोगी माणूस टॅक्सी करून जाईल की पायी जाईल? तो हॉटेलमध्ये बरिटो मागवेल की सॅलड? त्याने स्वतःला असा विश्वास दिला होता की तो जर दीर्घकाळ चिकाटीने निरोगी माणूस जसे वागतो तसा वागत राहिला तर तोही त्याच्यासारखाच निरोगी आणि सशक्त होईल. त्याचा तो विश्वास सार्थ ठरला. वजन कमी होऊन तो खरोखरच निरोगी व सुदृढ बनला. व्यक्ती घडणीसाठी अंगीकारलेल्या सवयी ही संकल्पना या पुस्तकाच्या आणखीन एका विषयाची प्रस्तावना आहे. सवयी तुमचे व्यक्तित्व घडवतात, तुमचे व्यक्तित्व तुमच्या सवयी ठरवते, त्यांना योग्य आकार देते, वळण लावते. हा उभय मार्ग दुहेरी रस्ता आहे. सर्व सवयींची घडण म्हणजे एक लूप असते, एक चक्र असते. महत्त्वाचे हे आहे की या चक्राची मूठ ही सवयींचा अंतिम परिणाम अथवा उद्दिष्टे यांच्या हातात नाही, तर तुमच्या जीवनविषयक तत्त्वांच्या, मूल्यांच्या आणि तुमच्या व्यक्तित्वाच्या हाती असली पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक अशी व्यक्ती बनणे, आपल्या व्यक्तित्वात तसे बदल करणे, त्याला योग्य आकार देणे, आपली तशी ओळख निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विशिष्ट परिणाम साधण्यावर, उद्दिष्टावर नको. सवयींमधील बदलांचा ध्रुवासारखा एकमेव व अढळ उद्देश असतो, आपल्या व्यक्तित्वात बदल घडवणे. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, तुमच्या पूर्ण कुटुंबात, तुमच्या बरोबरच्या लोकांमध्ये, तुमच्या कामाच्या जागी आणि जेथे कुठे तुम्ही
तुम्हाला त्याची गरज भासत असते तेथे सुयोग्य चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या त्याच्या तपशीलवार सूचना या पुस्तकाच्या उर्वरित भागात दिलेल्या आहेत. खरा मूलभूत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्या सवयींमधून तुम्ही ज्या प्रकारची व्यक्ती बनायला हवे आहात तशीच बनत आहात का? तुम्हाला तुमचे व्यक्तित्व जसे घडवायचे आहे तसेच ते घडते आहे का? कसे काय यापेक्षा तुम्हाला कोण व्हायचे आहे हे सर्वात प्रथम ठरले पाहिजे. ते या प्रवासातले पहिले पाऊल आहे. आपल्याला कोण बनायचे आहे हे स्पष्ट नसले तर तुमची स्थिती सुकाणू नसलेल्या नौकेसारखी होईल. म्हणूनच आपण तेथपासूनच सुरुवात करीत आहोत. आपल्या स्वतःविषयीच्या कल्पना, आपण स्वीकारलेली तत्त्वे, मूल्ये, आदर्श या सर्व गोष्टी बदलण्याचे सामर्थ्य आपल्यामध्येच असते. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे काही दगडात कोरलेले शिल्प नसते. ते बदलण्याचा पर्याय तुम्हाला कोणत्याही क्षणी उपलब्ध असतो. आज व्यक्तिमत्वाच्या कोणत्या पैलूंना बळकटी आणायची हे त्यासाठी योग्य अशा सवयींचा आजच अंगीकार करून ठरवू शकता. हे सत्यच आपल्याला आपल्या सवयींच्या असाधारण महत्त्वाकडे आणि या पुस्तकाच्या सखोल हेतूकडे घेऊन जाते. चांगल्या निराळ्या सवयी लावून घेणे म्हणजे रोज सकाळी एकेका दातातील फट स्वच्छ करायची, रोज थंड पाण्याने अंघोळ करायची, रोज एकच ठरलेला पोशाख घालायचा यांसारख्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांनाही मुकणे नव्हे किंवा आयुष्य सोपे करण्याच्या आपल्या खास युक्त्यांचा कामे विनासायास पार पाडण्याच्या आपण बसवलेल्या विशिष्ट पद्धतींचा त्याग करणेही नव्हे. अधिकाधिक पैसा मिळवणे, वजन कमी करणे, मनावरील ताण कमी करणे या बाह्य गोष्टींची प्राप्ती हाही या सवयींचा हेतू नसतो. चांगल्या सवयी या गोष्टी मिळवण्यासाठी उपयोगी नक्कीच पडतात, पण त्यांचा मुख्य उद्देश काहीतरी मिळवण्याचा नसतो, कोणीतरी बनण्याचा असतो. अखेरीस तुमच्या सवयी महत्त्वाच्या असतात, कारण त्या तुम्हाला जे बनायचे असते, तुमचे व्यक्तित्व जसे बनायचे असते, तुमची जी ओळख, प्रतिमा तयार करायची असते त्यासाठी मोलाची मदत करतात. तशा एकाहून एक चांगल्या सवयी लावून घेणे व त्यांचे नियमित कसोशीने पालन करणे हा स्वतःची जीवनाविषयक मूल्ये, आदर्श, श्रद्धास्थाने निर्माण करण्याचा, तुमच्या व्यक्तित्वाला विशिष्ट आकार देण्याचा रामबाण उपाय असतो. अगदी शब्दशः सांगायचे तर जशा तुमच्या सवयी तसे तुम्ही, अशी स्थिती असते. अशा प्रकारे प्रकरण 2 आपले संपलेले आहे. धन्यवाद.